पाकिस्तान मॅच संदर्भातला फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्यावर पलटवार केला आहे. त्यांनी की जावेद मियादादला घरी बोलवणारे कोण होते असं आम्ही बोलावलं ना. जावेद मियादाद हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहे. मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे. त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही. भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे. ते पुस्तक जे आहे एकवचनी, त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. दिलीप वेंगसरकर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले. आणि जावेद मियादाद का आले होते? बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते. काय विनंती करायला आले होते? की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका, पुन्हा मॅचेस सुरू करा. बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं? काय सांगितलं? दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही. जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे तो थांबत नाही, तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही. मिस्टर फडणवीस, तुमच्या नरेंद्र मोदीसारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांनी प्रेसिडेंट ट्रम्पसमोर किंवा पाकिस्तानसमोर किंवा चीनसमोर. ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी? रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही, वाहणार नाही. आणि आता क्रिकेट चालतंय. बाळासाहेबांनी तोंडावर सांगितले मियादादला, चाय पिया और निकल जाओ. तू या घरात पाहुणा म्हणून आलायस, आज चहा प्यायचा बरं का, आणि निघून जायचं. हे तुम्ही दिलीप वेंगसरकरने विचारू शकता काय झालं ते. देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत. जावेद मियादाद अरे सोड ना, आताच बोला. हो आरसा आहे. तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन. बेल्जियमला चांगले आरसे मिळतात. आरशाची फॅक्टरी यांची आहे ना भाजपवाल्यांची.